international IMA leader, a teacher, a guide, a mentor, a philosopher, a life changer, past national president of IMA, president of SARC Medical Association, and treasurer of World IMA or Medical Association. He is Aadhar Stambha or real Prerna Sthan of our Dhule IMA. We all love him because he has taken our name to the international level. So Dhule IMA will always be grateful to Dr. Wankadkar sir for his all contributions he has made towards the medical fraternity. सरांसाठी एक छोटासा शेर है सर कि कुछ चेहरे यूं ही नहीं मुस्कुराया करते, कुछ चेहरे यूं ही नहीं मुस्कुराया करते, रंग दे बसंती वो यूं ही नहीं उड़ाया करते। बड़ी जिम्मेदारी है सारा जहां महकाना, बड़ी जिम्मेदारी है सारा जहां महकाना, कुछ फूल दुनिया में यूं ही नहीं आया करते। सर आपल्यासाठी प्रश्न खूप छोटा आहे सर आणि count your blessings, count your life by the smiles and not by the tears, count your age by the friends and not by the years. So we'll always count your age by the number of friends you hold and not by the number of years you actually gain. सर आजच्या दिवसाचं जेव्हा मी गुगलवर किंवा याच्यावर सर्च करत होतो तर मला खूप सारे आजच्या दिवसाचं महत्त्व कळलं. म्हणजे याच्या आधी मला माहित नव्हतं की हे दिवस, आजचा दिवस जो 21 सप्टेंबरचा आहे हा जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिन पण आज साजरा करण्यात येतो. सर आज जो आहे ती पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख हिचा जन्मदिवस आहे सर. अभिनेत्री गायिका नूरजहाँ हिचा पण आज जन्मदिवस आहे सर. अभिनेता गुलशन ग्रोवर याचाही आज जन्मदिवस आहे सर. क्रिकेटर क्रिस गेल याचाही हा जन्मदिवस आहे सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं अभिनेत्री करीना कपूर हिचाही आज बर्थडे आहे सर. आज असं विविधतेने नटलेला आज खरंच सगळ्या व्यक्तिमत्व आपण जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा कळतं की सरांमध्ये हे सगळे गुण आले असतील तर ह्याच्यातूनच आले असतील. ऑल फॅसेट्स ऑफ लाईफ सर हॅज प्रूव्हन हिमसेल्फ and we wish him all the best for his future life and his future. He should attain all his future goals. Now I'll request our President Dr. Lodha sir to say a few words about the ongoing activity that is building fund national or state IMA. आजचा जो कार्यक्रम आहे तो आपला आपले घरातले वरिष्ठ आपले मित्र डॉक्टर रवी वानखेडे यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय. हा औपचारिक कार्यक्रम नाही, हा अनौपचारिक कार्यक्रम आहे. त्यामुळे मी मराठीत माझी जी आवडती भाषा आहे त्याच्यात बोलायचा प्रयत्न करतो. रवी वानखेडकर म्हणजे आपल्या धुळ्याचे त्याला म्हणता येईल की शान आहे. त्यांनी आपलं धुळ्याचं नाव राष्ट्रीय स्तरावर आणि इव्हन आंतरराष्ट्रीय स्तरावर पण नेलं आणि आजही ते ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे नंतर बराचदा काय होतं की माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याचे जे पाय आहेत ते जमिनीवर उचलून जातात आणि मग तो म्हणजे बरेचदा खूप मोठा झाल्यानंतर लहानांना ओळखत पण नाही. पण रवी सरांबद्दल मी अभिमानाने सांगतो की ते जरी मोठे झालेले असले तरी त्यांनी ते आपल्याला विसरलेले नाही आहेत. आज आपल्यामध्ये येऊन बसण्यामध्ये त्यांना अभिमान वाटतो. बरेचदा असं होतं की जे आपल्यापैकी मोठे होतात ते लहान माणसाला विसरून जातात, तसं त्यांनी झालेलं नाही. आज इतक्या मोठ्या स्तरावरचे जागतिक स्तरावरचे ते ट्रेझरर आहेत खजिनदार असून सुद्धा आज त्यांचा वाढदिवस ते आपल्यासोबत साजरा करत आहेत. आणि आज त्यांनी वाढदिवस साजरा करण्यामध्ये आजही ते मूर्ती मंत IMAच आहेत. म्हणजे असं ज्याला आपण म्हणता येईल एखादा हनुमानाची जर काय असेल तर ते मूर्ती म्हणजे तो रामच आहे, तसं ते 100% IMAच आहेत. म्हणजे असं मला वाटतं. आणि आजही त्यांनी वाढदिवस साजरा करायचा म्हणजे त्यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली की कोणी तुला हार वगैरे आणून दे. त्याऐवजी जी आपली IMAची बिल्डिंग, नवीन बिल्डिंग, स्वतःची बिल्डिंग आपली तिथे मुंबईला तयार होते त्याच्यासाठी प्रत्येकाने डोनेशन द्यायचे. कारण फुलामध्ये जो काही आपण खर्च करतो त्याच्याऐवजी प्रत्येकाने आपलं डोनेशन त्या IMAच्या बिल्डिंगसाठी द्यायचं आहे. मुंबईची जी IMA बिल्डिंग आहे ती MMCच्या बिल्डिंगच्या वरच आहे. म्हणजे आपलं जे आहे MMC आणि IMAचं खूप जवळचं नातं आहे आणि ते नातं वृद्धिंगत व्हावं आणि आपले जे IMA मेंबर्स आहेत
त्यांचे जे काही एमएमसीचे कामं असतात ती कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी त्याच म्हणजे बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावरती IMEची बिल्डिंग त्यांनी निवडली. पूर्वी IMEची जे आपलं हेडक्वार्टर होतं पूर्वी पुण्याला होतं, नंतर ते चेंबूरला केलं. असं वेगवेगळ्या ठिकाणी ह्या दुसऱ्या म्हणजे ब्रांच ऑफिसच्या म्हणजे बिल्डिंगमध्ये हे IME हेडक्वार्टर जे आपलं जे महाराष्ट्राचं, तर त्या ठिकाणी ते बिल्डिंग मध्ये IMEची राहायची. पण आता IMEचं स्वतःचं आपलं आता त्यांनी जे आपले विजनरी जे आहे महाराष्ट्र स्टेटचे जे आपले पदाधिकारी आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यासाठीच जवळजवळ 6 करोड रुपयाचा तो प्रोजेक्ट आहे. त्यासाठी आपण आज धुळ्यावरनं जवळजवळ 1 लाख रुपये आपण आज गोळा करतोय. प्रत्येकाने ज्यांनी मदत दिलेली आहे त्यांचे मी आभार मानतो आणि जे मदत करणार आहेत त्यांचे पण आभार मानतो. तर प्रत्येकाने पुढे यावं आणि यासाठी मदत करावी. तसंच आपल्या रविवारी आता या रविवारी धुळे IMEचं आपलं कॉन्फरन्स आहे. त्या कॉन्फरन्ससाठी पण प्रत्येकाने एनरोलमेंट करावं आणि IMEच्या ज्या काही आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये सर्वांनी भाग घ्यावा. आता खरं म्हणजे आज आपला लाईव्ह इंटरव्ह्यूचा प्रोग्राम आहे, तो झूमवर पण येतोय. तर मी शेजवळ साहेबांना तुमचा कार्यक्रम करू द्यावा असं विनंती करतो. सरांसाठी प्रत्येक 2 लाईन. ये हुनर ये सादगी ये अपनेपन की, ये हुनर ये सादगी ये अपनेपन की मूरत नहीं देखी. किरदार तो बहुत देखे हैं ज़माने में मगर रवि सर जैसी शख्सियत नहीं देखी. डॉक्टर रवी वानखेडकर सर यांच्याकडून आपल्याला देणगीनिमित्त 11,000चं आता सरांनी माझ्या हातात. डॉक्टर अभय कुलकर्णी सरांनी चेक आत्ताच 11,000चा दिलेला आहे. तरी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या कार्यासाठी पुढे येऊन दान करावे. सर मी सरांना विनंती करतो की सर आणि मॅडम यांनी स्टेजवर सर घोडा सरांनी आताच अनाऊन्स केलं की ते ह्या डोनेशनसाठी 5,000 रुपये देऊ इच्छितात. त्याच्याकरता आपल्या स्मॉल हॉस्पिटल्सशी रिलेटेड आणि असोसिएशनशी रिलेटेड सगळे टॉपिक घेतलेले आहेत. सगळे दिग्गज स्पीकर येतात आहे. डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा सर, डॉक्टर उत्तुरे सर, डॉक्टर लेले सर. मी सायंटिफिक प्रोग्राम थोडक्यात सांगते. IME सोशल सिक्युरिटी स्कीम्स विथ अदर स्कीम ॲट स्टेट अँड नॅशनल लेवल. स्पीकर डॉक्टर प्रकाश मराठे. महाराष्ट्र स्टेट न्यू क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट डॉक्टर प्रकाश देव. Challenges faced by small hospitals, Dr. Santosh Kadam. How to handle medical legal crisis, Dr. Jayant Navrange. Women in medicine, Dr. Neelam Mishra. Future of medical education, Dr. Ved Prakash Mishra. त्याच्यानंतर functioning of national IME, Dr. Jayesh Lele. IME past, present and future, Dr. Ashok Kadao. BMW and fire NOC for hospital, Dr. Mangesh Patel. Know Your Medical Council, MMC, Dr. Shivkumar Utture. Future of Medical Practice, Dr. Suhas Pingre. Recovery of Unpaid Hospital Bills, Dr. Rajiv Agrawal. Dharavi Model for Success of COVID Pandemic Control, Dr. Anil Pasnekar. तर मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्स, कलिग, बॅचमेट्स यांना रिक्वेस्ट करा. ऑलरेडी एक लिंक तयार झालेली आहे. ती लिंक आता सगळ्यांना लगेच लवकरच पाठवण्यात म्हणजे ऑलरेडी सर्क्युलेट होते आणि होईल पण. तर सगळ्यांनी रजिस्टर करावं. थँक्यू व्हेरी मच.
त्याच केक कटिंग सेरेमनीसाठी आता सगळ्यांनी तयार राहायचं आहे आपल्याला. येस. सर्वांचे एक परम मित्र आणि माझे देखील अत्यंत जवळचे मित्र आणि खऱ्या अर्थाने आता एक भावासारखंच नातं झालं आहे. असं रवी यांचा वाढदिवस आज साजरा होतोय आणि मला देखील इथे उपस्थित राहता आले. रवी म्हणजे एक अत्यंत चैतन्य असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यामध्ये असलेला उत्साह, त्यांच्यामध्ये असलेलं प्रचंड अशा प्रकारचं एक कार्यक्षमता, कल्पकता आणि नेतृत्व करण्याचे सर्व प्रकारचे गुण डॉक्टर रवी यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी नेतृत्व दिलेलं आहे. देशाचे जे अध्यक्ष होते IMA आता आंतरराष्ट्रीय IMA संघटनेचे म्हणजे मेडिकल असोसिएशन, वर्ल्ड मेडिकल असोसिएशनचे ते आता पदाधिकारी आहेत. तर हे पदाधिकारी वगैरे तर त्यांच्या कर्तृत्वाचा भाग आहेच, परंतु इतक्या एक मित्रपरिवार जोडणं आणि त्या मित्रांना प्रेम देणं हा खरं त्यांचा खऱ्या अर्थाने छंद आहे. आणि त्या अशा अनेक मित्रांपैकी मी एक भाग्यवान आहे की त्यांचं हे प्रेम आणि ही मैत्री मला देखील लाभलेली आहे. म्हणजे खरंच रवीच्या मैत्रीबद्दल काय बोलावं, ती मैत्री भरभरून मैत्री करणारा मित्र लाभणं हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. तर असा आपला मित्र कर्तृत्वाच्या शिखरावर आहेत, सर्जन म्हणून ते आहेत आणि या सर्व वैद्यकीय क्षेत्रामध्ये लिडरशिप करतायत. IMA असेल किंवा वैद्यकीय क्षेत्रातील सर्व प्रश्न असतील, सपोर्ट प्लॅन आणि त्याची बांधणी ही आता देशाच्या पातळीवर त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे. तो IMAला एक अत्यंत सक्षम लीडर त्या ठिकाणी लाभलेला आहे. आपल्याला एक अत्यंत जवळचा मित्र लाभलेला आहे. आणि आपल्या मिनलताई तर म्हणजे त्या दोघांची पण इतकं वेळ बॉडी चादर, इतकं चांगलं त्यांचं एक जोडपं आहे की त्यासुद्धा खूप प्रेम आपल्या सर्वांना देत असतात. असं एक अत्यंत जवळचं त्या मित्राचा हा वाढदिवस साजरा होतोय. रवीला शुभेच्छा आपण देत आहोत. तर म्हणजे मी म्हणतो की IMA त्यांच्यासाठी फार छोटं फील्ड आहे. त्यांनी आता त्याच्याही बाहेर येऊन, कारण आता समाजात खूप चांगलं लिडरशिप गरज आहे. वी नीड गुड लीडर्स. देयर इज अ लीडरशिप क्रायसिस इन द वर्ल्ड. आणि असं एक प्रामाणिक, एक इंटिग्रिटी असलेला, असं ऑनेस्ट असं लीडर हे समाजासाठी म्हणजे आवश्यक आहे. हे आम्ही राजकारणात नेहमी पाहतो आणि आपणही पाहतो. द क्वालिटी ऑफ लीडर्स जी सध्या आपण अनुभवतोय ती खरोखर चिंताजनक आहे. आणि शेवटी ते खूप महत्त्वाचं असतं ना की चांगलं सोसायटीला चांगला लीडर नसेल तर मी पाहिलं की खूप चांगलं बाकी सर्व चांगलं असतं, सर्व गोष्टी अनुकूल असतात. परंतु चांगली लिडरशिप नसेल तर एखाद्या भागाचा, एखाद्या विभागाचा विकास होऊ शकत नाही. तर जर सक्षम लिडरशिप असेल तर कितीही प्रतिकूलता असली, किती ऑड्स असले तरी सुद्धा तो लीडर त्या सोसायटीला पुढे घेऊन जात असतो. तेव्हा म्हणजे रवीचे अनेक गुण आहेत, परंतु मला असं वाटतं की त्यांचा सगळ्यात समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा गुण जो आहे तो लिडरशिप, तो त्यांनी आता IMA पुढचा पुढचा लिमिटेड ठेवू नये, तो त्या ठिकाणी पुढे न्यावा. कारण आता 58 म्हणजे काय फाय वर हळूच काय केममध्ये गेलं होतं. असं कोणाचं वय विचारणं हे मला फार आवडत नाही. कारण आपण आपलं कल्पना नसते, आपण वय वाढत जातं
पण आपण अजूनही समजतो की आपण कॉलेजमध्ये जीवन जगत आहोत. आणि तसं रवी त्याचं व्हेरी यंग ॲट हार्ट आणि त्यामुळे अजून खूप मोठं करिअर आहे. त्यामुळं निश्चितच त्यांच्या कर्तृत्वाला बहार यावं आणि त्यांच्या या कर्तृत्वाचा लाभ समाजाला हो. विनंताई आणि रवी त्यांचं सुद्धा एक अत्यंत आनंदी जोडपे विमानाचे म्हणतात. ते दोघंही सदैव जीवनाचे सर्व सुख त्यांना मिळून ते सदैव आनंदी राहावं अशी मी त्यांना आदेश देतो. धन्यवाद सर. आता आपण सगळे जे आतुरतेने याची वाट बघतो आहोत, तो जो आपला प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आहे थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तरी मी ऐजा मॅडम आणि त्यांना विनंती करतो की सर आज सरांना 58व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच आज वेगळ्या वेगळ्या लोकांचा वाढदिवस आहे. गायक, नंतर मुस्लिमतील शिक्षिका आणि ह्या सगळ्यांचे ज्या माणसामध्ये आहेत ते म्हणजे मानखेडकर सर आहेत. आणि काम माझ्यावर दिलेलं आहे. तर मी आता सरांची मुलाखत घ्यायला सुरू करते. राह संघर्ष की जो चलता है वही तो संसार बदलता है. राह संघर्ष की जो चलता है वही तो संसार बदलता है. जिसने रातों से जंग जीती. मी बघितलेलं आहे सर आमच्याकडे 2-2 ला ओटीला आले. जिसने रातों से जंग जीती है रवि बनकर वही निकलता है. अशा मानखेडकर सरांची मुलाखत घेण्याची जबाबदारी माझ्या आणि संजयच्या खांद्यांवर आली आहे. ते पेंडा फार अवघड आहे. सर 2 ओळी तुमच्यासाठी आहे. वानखेडकर सरांची मुलाखत घ्यायची असा निरोप आला. खरं सांगते काळजाचा ठोका चुकला. तोफेच्या नाही अणुबॉम्बच्या. प्लीज 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 सॉरी, पण मला पहिलेच खूप टेन्शन आहे. ते तुमच्यावर बाबा आहे ना काढायला. नाही, मी तुमची शिष्य आहे. सर माझे गुरु आहेत. वानखेडकर सरांची मुलाखत घ्यायची असा निरोप आला. खरं सांगते काळजाचा ठोका चुकला. तोफेच्या नाही अणुबॉम्बच्या तोंडी देण्याची कोणाची तरी ही युक्ती ऐन वेळी झाली माझी नियुक्ती. ही सरांचीच युक्ती आहे. मनाचा धीर एकवटून तयारी केली. मनाचा धीर एकवटून केली तयारी. एवढ्या मोठ्या डॉक्टरची मुलाखत घ्यायची संधी का दौडावी. विचार चक्र सुरू झालं आणि सरांचा बहुआयामी रंगी व्यक्तिमत्वाचा चित्रपटात झरझर नजरेसमोरून झळकू लागला. वादळ म्हणू की उफाळलेला समुद्र म्हणू. आता सर म्हटले तांबे सर की अतिशय सरमध्ये म्हणजे अफाट आहे सगळ्याच बाबतीत. सर्जरीच्या बाबतीत, कामाच्या आवेगाच्या बाबतीत, मित्रांचे रिलेशन मेंटेन करण्याच्या बाबतीत. पण सर आम्ही फार त्यांची वादळ आणि उफाळलेला समुद्र आणि भीतीदायक शांतता, कधी बिनधास्त तर कधी एकदम मस्त, अशा आम्ही सरांचा अनुभव घेतलेला आहे. आणि अशा सरांची आता आम्ही मुलाखत सुरू करतोय. सर तुम्ही जात, धर्म, पंथ, गाव, शहर, देश, राज्य, भारत आपला देश, इव्हन जग सगळं पादाक्रांत केलं. आणि हे सगळं यशाचं एवढे शिखर तुम्ही काबीज केल्यावर, त्या शिखरावर तुम्ही जेव्हा यशाचा झेंडा रोवला तेव्हा तुम्हाला मागे वळून बघताना काय वाटलं? यशाचं एवढे शिखर चढताना शेर्पा बरोबर असतो, पण जो हायपोक्सिया होतो, जी जीवाची तगमग होते, अगदी मरणप्राय यातना असतात. नो डाऊट आमच्यासारखे शेर्पा आणि शेर्पिणी, फिमेल शेर्पाला काय म्हणतात मला माहिती नाहीये, हीच ते शेर्पिणी शोधलंय आणि ह्या शेर्पिणी आहेतच.
तर हे तुमच्या बरोबर होते, पण हे तुम्ही आम्हाला तयार केले, जीवाला जीव देणारे असे. पण तुम्हाला आता काय वाटतंय सर, मागे वळून बघता? थँक्यू. बिफोर पुढे जायचे आणि खरोखर मला धुळे IIMचे अध्यक्ष डॉक्टर गोडा, सचिव डॉक्टर शेजवळ, इतर सर्वच पदाधिकारी यांचे खरंच मनापासून आभार मानायचे की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला. विशेष करून आमचे मोठे बंधू डॉक्टर सुधीर तांबे, जे की BJ मेडिकलपासून सर्जरी डिपार्टमेंटमध्ये मला सिनियर होते, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. राजकारणातले फार अपवादात्मक जेंटलमॅन लोक जी बघण्यात आले त्यापैकी तांबे सर. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की खूप राज्य पातळीवर आणि देश पातळीवर डॉक्टर जेव्हा राजकारणी होतात तेव्हा अनेक लिमिटेशन्स त्यांना येतात. मग ते पक्षाच्या व्हीपचा असेल किंवा त्या एक सिस्टीमचा भाग होऊन जातात. आणि जे खूप वाटत असतं की या सगळ्या गोष्टी कराव्यात, पण त्या पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणूनच सर ते प्रांत तुमच्यासारख्या वेळाच आहे की जे विधान परिषदेमध्ये सातत्याने मेडिकल फील्डचे प्रश्न सातत्याने मांडणारे कोण आहेत तर डॉक्टर तांबे सर आहेत. परंतु असे डॉक्टर पॉलिटिशियन विरळ आहेत आणि म्हणून मला त्या फील्डमध्ये जायचंच नाही. एकदम क्लिअर आहे. म्हणजे खूप लोकांना हे खूप वर्षापासून वाटत आलेलं आहे, विशेषतः 10-20 वर्षापूर्वी नाही की आले की नाही रव्या का कुछ तो दिमाग में रहेगा, अजिबात नाही. तेव्हाही नव्हतं आणि आता तर बिलकुलच नाही. कारण सर तिथे त्या सिस्टीम मध्ये यू आर अ स्मॉल कॉप, यू रिअली कॉन्ट डू एनिथिंग. आणि मग तुम्ही ते सिस्टीम सारखेच होऊन जातात, त्याची ती सिस्टीम तुम्हाला खाऊन टाकते. आणि असे अनेक अनुभव आहेत. त्याच्यामुळे ते फील्ड तुम्ही आज जर आम्ही भक्कमपणे तुमच्या मागे आहोत. भांबरे सर आहेत, आपण भांबरे सरांच्या मागे उभं राहू. काही हिना गावे ते हिना गावेच्या मागे उभं राहू. जसं महाराष्ट्रातल्या 9 डॉक्टर आहेत खासदार. इलेक्शनच्या आधी मी प्रत्येकाला भेटले अक्रॉस दी पार्टी लाईन्स आणि सगळ्यांना आपलं निवेदन दिलं. रात्री अपरात्री जाऊन भेटलो, सगळ्यांना समजून सांगितलं. आणि बरेचसे लोक आता आम्हाला काय प्रश्न विचारायचे सांगा, परंतु ते नुसतंच विचारतात, पुढे काही होत. ते फील्ड नाही, त्यापेक्षा हे आपलं मेडिकल पॉलिटिक्स जास्ती बरं आहे. सर थँक्यू एव्हरीवन. आपण सगळ्यांनी एवढं प्रेम कायमच देत आलात. मॅडमनी जो प्रश्न विचारला त्याला अनुषंगूनच की काही मागे वळून बघताना किंवा पुढे बघतच नाही, मी चालत राहतो. सिंपल आहे. आपल्याला जे वाटतं ते करत राहायचं. मातोश्रींनी सांगितलं धोपट मार्ग हा सगळ्यात सोपा मार्ग, म्हणजे सरळ मार्ग मिळवायचे अभ्यास करा. टॅक्स वाचवायचा आहे, टॅक्स भरा. सिंपल वस्तू आहे. काम करत राहा. पद येतात, पद जातात, तो काही प्रश्नच नाही. आज आपल्याकडे तसा आहे मी काही पद नाही आहे 105%, तरी पण लोक प्रेम करतात. कारण आपण इंटिग्रिटी दाखवली तर काही तसं प्रॉब्लेम येत नाही मॅडम, आणि कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळे जी माझी फॅमिली आहेत IIMA, मी नेहमी म्हणतो IIMA ही एक फ्रॅटर्निटी ऑर्गनायझेशन, म्हणजे बंधू भावाची ऑर्गनायझेशन. इथे आपण मैत्री करायला खूप अनुभव घेतो. प्रत्येक ठिकाणी मी आता सांगायला लागलो की एखाद्या पोस्टसाठी, एखाद्या अवॉर्डसाठी आपण आपला आज तुम्ही सगळे कामधंदा सोडून इथं आले IIMA हॉलमध्ये. चांगली कामं होती ना घरी, मग इथे येऊन भांडायचं का येऊन IIMA परत नाही. IIMA आपण मैत्री करायला आलं पाहिजे. आणि मग खूप गोष्टी सरळ सोप्या होतात. आणि मागे वळून अजून बघायची वेळ आली नाही. ही वेळ येईल तेव्हा मी मागे होतो. आणि मला नाहीच ते आहे की मागे काहीच उपयोग नाही ना. थँक्यू. सरांबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सर तुमची परवानगी असेल तर काढू काय? मोठा सरांनी पण उल्लेख केला की सर इतक्या उंचीवर गेले, पण त्यांची नाळ आपल्याशी जी जुळलेली आहे ती अजूनही जुळलेली आहे, म्हणून त्या आपल्याबरोबर आपण इथे बसतोय त्यांच्याबरोबर. त्याच्यासाठी आधी 2 महिने ऐकून कुछ कामयाबी का क्या मतलब, कुछ कामयाबी का क्या मतलब,
कि शिखर से अपना कोई नजर ही ना आए. मी सरांना प्रत्येक वेळी आपले नजर येतच गेले होते. धुळ्यात आल्यानंतर सरांनी धुळ्यात पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी वर्ल्ड मेडिकल असोसिएशन पर्यंत जो प्रवास केला. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण त्याच्यावर फार चर्चा करणार नाही. पण तुम्ही आपल्याला उल्लेख केला की आईने मला जे सांगितलं आणि आपण सगळे आम्ही नेहमी बघत होतो की आईचं तुमच्या जीवनात बऱ्यापैकी स्थान आहे. मी त्यांना काही ना तुमच्या जवळच्या मित्रांना माहिती असेल, पण आम्हाला असं वाटतं की आई तुमचा आधार, प्रेरणा अजून काय होती आणि तुमचं बालपण, तुमची जी जडणघडण तिथून झाली. आता सगळ्यांना सगळं माहिती आहे. दिलीप पाटील सर बापू असताना त्यांनी ती प्रॅक्टिकली शाळेपासून बघितलेले आहे. कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स म्हणतो ना आपण, की आमच्या वडील, आईबद्दल बऱ्याच लोकांना माहिती, वडिलांबद्दल माहिती. वडील गांधीवादी होते. वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी खादी वापरली आणि खादीचा हाफ शर्ट आणि पायजमा. आणि तो गुण घेता आला असतं बरं झालं. आयुष्यभर चाही नाही प्याला आणि सुपारी नाही खाल्ली, मग इतर गोष्टींचं आणि सत्य बोलायचं. आणि वाचनाची जबरदस्त आवड आणि प्रवासाची आवड. त्या काळी राऊंड रॉबिन रेल्वेचं तिकीट मिळायचं म्हणून ते फार, तेव्हा म्हणजे भारत एकत्र होता, फाळणी नव्हती म्हणून लाहोरपासून रंगूनपर्यंत. आणि वाचनाची भयंकर आवड, म्हणजे मला लहानपणी एकुलता एक असल्यामुळे तो खूप फायदा झाला. की त्या काळी श्री, किर्लोस्कर, मनोहर 70च्या दशकातली आणि अमृत मासिक, मला अजूनही आठवतं की त्या काळची ही प्रसिद्ध मासिक, त्याचे सबस्क्रिप्शन होतं. आणि आई शिक्षिका असल्यामुळे ज्या जे शिक्षकांची मुलं आहेत, म्हणजे सगळ्यांनाच ती कल्पना आहे की एक वेगळ्या पद्धतीने घरी शिक्षण मिळतं. आणि एक म्हटलं तो गुण कायम आईने शिकवला, जो हर्षदलाही आई सांगायची की धोपट मार्ग आणि मदत करावी. मदत नाही करता आली तर निदान वाईट तरी नाही चिंतू, मदत करत राहायची, माणसं जोडत राहायची. आपल्याला पैसा किती कामाला येतो त्यापेक्षा ऐन वेळेला कोण माणूस कधी कामाला येईल, त्यावेळेला एक 10 लाख रुपये असेल तरी ती गोष्ट होत नाही. परंतु एक सोपा साधा जवळचा माणूस जर आपला असेल तर तो करून टाकतो. आणि याच्या या लहानपणाच्या जडणघडणीत डॉक्टर डॅनियल, जे की खूप लोकांना माहिती नसेल, आंटीचा दवाखाना जे पूर्वी मिशन हॉस्पिटल होतं, या तिथं आशिष न्यूरोलॉजी इन्स्टिट्यूट आहे, तिथे माझा जन्म झाला. आणि ते आमचे फॅमिली फ्रेंड्स होते, डॉक्टर डॅनियल आणि डॉक्टर मिसेस डॅनियल. आणि म्हणजे आठवड्यातून 2दा आम्ही त्यांच्या घरी जायचो, ते आमच्या घरी यायचे. आम्ही गावाला गेलो तर त्यांचं कोणतरी राहायचं, ते गावाला गेले तर. आणि ते एक वेगळं जग एक बघायला मिळालं की त्यांच्यामुळे कॉन्व्हेंटला जाता आलं. त्या काळी कनोसा कॉन्व्हेंटला आपल्या असे गल्लीतली मुलं वगैरे कोणी ॲडमिशन घ्यायचीच नाही. म्हणजे फार ते पहिल्यांदा कळालं लहानपणी की रात्री ब्रश करायचं असतं, घरात स्लीपर घालायची असते. ते वर्षातून ठरवून अगदी 1 महिना एकदा आणि 1 महिना म्हणजे असे 2दा परदेशचा दौरा करायचे. या सगळ्या गोष्टी आपल्याला काही आयडियाच नव्हती ना, तर ते पण एक जग त्याच्यामुळे बघायला मिळालं. सो असं ते कॉम्बिनेशन म्हणून तयार झालं कदाचित. म्हणजे मी सरांना म्हटलं होतं, सर वानखेडकर मॅडम यशस्वी पुरुषामागची स्त्री आहे, तर सर म्हणे यशस्वी पुरुषामागे स्त्री एक बाई असते आणि ती नेहमी आली असते. आणि तेव्हापासून मी ती म्हण बदलवली, यशस्वी पुरुषामागे बाई आणि आई दोन्ही असतात. माना कि पहुंच गया हूँ सफलता की ऊंचाइयों पर, आज मैं लेकिन लोगों के दिलों में जगह बनाने का हुनर आज भी रखता हूँ. तर सर तुम्ही हा लोकांच्या एकदम डायरेक्ट बघा, आता तांबे सर डायरेक्ट तिकडून आले, तर तुम्हाला ही कला म्हणजे हा दिलीप पाटील सरांचा पण प्रश्न आहे. आणि मी जेव्हा त्या पुस्तकातनं गेले, असे तू हिमाचल लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, पण एक्सेप्ट लिडरशिप प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगळ्या आहेत. म्हणजे काहींनी लिहिलंय की रवी इज गुड ऑर्गनायझर, काहींनी लिहिलंय की रवी असा माणूस आहे की मध्यरात्री त्याला बोलवलं
तर तो मध्यरात्री सुद्धा मदतीला येईल. मैत्रिणींनी लिहिलंय की एक चांगला मित्र आहे, काहींनी लिहिलंय की तो लीडर आहे, काहींनी लिहिलंय की तो खूप चांगला प्लेयर, बास्केटबॉल प्लेयर आहे, काहींनी लिहिलंय की तो बायकर आहे. आणि ह्या सगळ्यात म्हणजे की तुम्ही भंडारी पासून तर केतन देसाई सरांपर्यंत, तर आता डायमागोनला हे लोक येणार आहेत तर त्यांच्यासाठी तांदूळ साखरेहून त्या आदिवासी पाड्यापासून मागवण्यापर्यंत, तर तुम्ही हे एवढं आता इथे बसले तरी तो पंखा, तर तुम्ही हे एवढं सगळं लक्षात कसं ठेवतात आणि तुम्ही हे स्किल डेव्हलप, अर्थात आता कळलंच आईंच्या माध्यमातून, आणि तुम्ही ते टीप कागदासारखं ऍब्सॉर्ब पण करता, पण तरी पण तुम्ही स्पेशल काही काहीच करावं लागत की जर आपल्याला आनंद मिळत असेल ती गोष्ट आपोआपच आपण व्यवस्थित करायची. What should be passionate about whatsoever you do, smallest thing or the biggest thing. जर आपल्याला आनंद ज्या दिवशी मला मिळणार नाही या आयएमच्या कामात, त्या दिवशी तो आपोआप बंद होऊन जाईल. आपल्याला जर आनंद मिळतो तर ती गोष्ट आपोआप काही वेगळं करावं नाही लागत. आणि परत सांगतो की जेव्हा आपल्याला माणसंच कामाला येतात, मित्रच कामाला येतात, आई वडील भाऊ बहीण आपण चूज नाही करू शकत, ते आपल्याला विरासत मध्ये मिळतात, पण मित्र आपण चूज करू शकतो. चांगले मित्र जर आपण कल्टिवेट केले तर नक्कीच म्हणजे घासून पुसून ती म्हण की यू आर नोन बाय द कंपनी यू. तुम्ही चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीच्या लोकांसोबत राहिले तर तुम्हाला चांगल्या गोष्टी तुम्ही पण चांगले होते. आणि प्रत्येकाकडून शिकण्यासारखं असतं, प्रत्येकाकडून. लहानातला लहान माणूस पण शिकवतो, मोठ्यातला मोठा माणूस तर शिकवतो. जसं तुम्ही पुढे जात गेले तसा तो परीघ वाढत जातो आणि संपर्कात येणारे सगळ्यांशी संपर्क येतो आणि तो वेगवेगळ्या अँगलने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने येत असतो. तुम्ही जे गरीब म्हणत असेल तर तुम्ही वेगळे असतील वगैरे. बरेच वेळा असं म्हणतात की मोठ्या माणसांचं असं ओळखणारे खूप आहेत मला, पण मला समजून घेणारं कोणी नाही, असं तुम्हाला वाटतं? सुरुवातीला वाटायचं, नंतर एका विशिष्ट स्टेज नंतर लक्षात येतं की जो तो आपल्या नजरेने बघतो ना प्रत्येक गोष्टीकडे, त्याच्यामुळे त्याला तसं वाटतं, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. मग कशाला त्याचे डोकं घालायचं? यू लुक ॲट मी ॲट अ डिफरंट लेवल. दुसरा कोणीतरी माझ्याकडे वेगळ्या अँगलने बघतो की एका वस्तूकडेच आपला बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा साहजिकच वेगळा असतो. त्याच्यामुळे यू डोंट ट्राय टू फिट इन युअर ओन विजन ओनली. म्हणून तो त्रास नाही होत ना काहीच. मी तोच धागा पुढे करतो की प्रत्येक जण तुमच्याकडे वेगळ्या अँगलने बघतो. म्हणजे रूपक म्हणून वापरायचं म्हटलं की चंद्रकर स्वामींची जी गोष्ट हाती आहे ती तांदळे, प्रत्येकाला आपला आपला प्रतिक्रिया किंवा आंबेडकर असे आहेत, आंबेडकर सर असे आहेत, प्रत्येकाचा वेगळा अँगल असेल. कोणाला ते चांगले ऍडमिनिस्ट्रेटर, कोणाला चांगले, कोणाला चांगले सर्वे वाटत. तुमच्या स्वतःबद्दल काय अनालिसिस? म्हणजे मी दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला. त्याच्यातला दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही डॉक्टर नसते आले तर तुम्हाला काय व्हावं असं वाटलं असतं? दिस इज अ गुड क्वेश्चन. कुठल्याही क्रिएटिव्ह फील्डमध्ये मला आवडतं. की ॲडव्हर्टाइजमेंटच्या फील्डमध्ये मला खूप वाटतं की खूप क्रिएटिव्हिटी, की एका मिनिटात खूप साऱ्या गोष्टी समजावून सांगायचे. इट रिक्वायर्स लॉट ऑफ क्रिएटिव्हिटी. एनिथिंग दॅट इज क्रिएटिव्ह गिव्स प्युअर जॉय, प्युअर हॅपीनेस. सर्जरी गिव्स दॅट क्रिएटिव्हिटी. म्हणजे मग परत मी फिजिशियन सर्जन वाद घालत नाही. फिजिशियन्स आर बेस्ट. कारण काहीतरी क्रिएटिव्हिटीचा आनंद मिळतो. फिजिशियन्स आर गुड हजबंड्स. 100-150 ओपीडी तर बायकोला आरामात टॉलरेट करते. सर तुमच्या ह्या क्रिएटिव्हिटी मधलं मला एक असं विचारा वाटतं की यू आर द ओनली IMA लीडर असं मी म्हणेन की ज्यांनी बायकांचा विचार केला
फिमेल्सचा विचार केला आणि फेमिनायझेशन ऑफ IMA केलं. म्हणजे युकॉनला तुम्ही खूप मोठ्या लेवलला नेलं, मिशन बेटी बचाओ बेटी पढाओ. तर आता तुम्ही जेव्हा वर्ल्ड लेवलला गेले तेव्हा तुम्ही परत महिला डॉक्टर्ससाठी किंवा ओव्हरऑल महिलांसाठी तुम्ही काय तुमच्या मनामध्ये अजून क्रिएटिव्ह विचार आहे? मी बेसिकली एक लक्षात घ्या, इंडियन मेडिकल असोसिएशन जर स्ट्रॉंग करायची असेल, सगळ्यांनाच कल्पना आहे आपल्याला की साधारणतः 80च्या दशकापासून 50% मुली ऍडमिशन घ्यायच्या. प्रत्येकाच्या बॅचचा विचार करा की आपल्या बॅचमध्ये किती मुली होत्या. 50% तरी मुली होत्या. पण त्या सगळ्या डॉक्टर झालेल्या आहेत आणि जवळजवळ 50% मेडिकल फ्रॅटर्निटी मध्ये जर बायका डॉक्टर असतील आणि त्यांना जर IMA मध्ये रिप्रेझेंटेशन मिळणार नाही तर मग IMA स्ट्रॉंग होणारच नाही. यू आर एक्सक्लुडिंग 50% ऑफ युअर वर्कफोर्स, म्हणजे तिथेच IMA खलास होऊन जातं. म्हणून जाणीवपूर्वक हा सातत्याने प्रयत्न केला की IMA मध्ये, आता बघा ना, ही दुर्दैव आहे, महाराष्ट्र सगळ्यात पुरोगामी राज्य म्हटलं जातं, बरोबर आहे. पण गेल्या 90-92 वर्षात IMA महाराष्ट्राला वुमन प्रेसिडेंटच नाही झाली, वुमन सेक्रेटरी नाही झाली. नॅशनल IMA ते एक ललिताराव आरोग्यमंत्री होत्या 70च्या दशकात, त्याच्यानंतर वुमन प्रेसिडेंट झालेली नाही. म्हणून आपल्या धुळे IMA आपण 2005 साली संपूर्ण वुमन टीम केली, पहिले झालं महाराष्ट्रात. 2015 मध्ये आपण ते परत केलं. आता बऱ्यापैकी लोकल ब्रँच लेवलला तरी वुमन लीडर्स आलेले आहेत, स्टेट्समध्ये पण येतात ते. बघा, हरियाणा प्रतिगामी समजलेलं आहे. पुढच्या वर्षी त्यांनी प्रेसिडेंट इलेक्ट लीडिंगला पुनीता हसीजा म्हणून बाईला इलेक्ट केलेलं आहे. आज ओडिशा सारख्या राज्याची बाई स्टेट प्रेसिडेंट आहे. आसाम सारख्या राज्याची बाई स्टेट सेक्रेटरी आहे, शिखा शर्मा म्हणून. तर तो बदल होतोय. आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप बायका आहेत, मेडिसिन मध्ये खूप आहेत, खूप सारे आहेत. आता इनकमिंग प्रेसिडेंट WMA ची लेडी आहे, हायडी म्हणून, स्वित्झर्लंड. विशेषतः युरोप आणि अमेरिकेतला एका वेळी तिन्ही त्यांच्या मेन पोस्टवर बायका होत्या मागच्या वर्षी. पण आपल्याकडे अजून त्या प्रमाणात, जरी IMA घेतलं तर मग त्यांनी कल्चरल विंग बघावी, वुमन्स विंग बघावी, एक्झिक्युटिव्ह पोस्ट मध्ये दिली, कारण त्याचा अल्टिमेटली IMAलाच फायदा. गव्हर्नमेंट नेहमी म्हणतं 30% महिलांना, पण होप सो IMA मध्ये तरी 50% होईल म्हणतात. डॉक्टर सचिन डोळेंचा प्रश्न आहे की इतके बिझी शेड्यूल असताना तुम्हाला आपले वैद्यकीय क्षेत्रातील पुस्तके वाचण्याची इच्छा होत असताना तुम्ही वाचतात का? त्यासाठी कसा वेळ काढतात, कसं मॅनेज करतात? तुम्ही निष्णात सर्जन आहात, त्यामुळे तुम्हाला सर्जरीची पुस्तके वाचण्याची इच्छा होत असेलच. नाही, वाचावं तर लागतंच, वाचावं लागतंच. सचिन कुठे आहे? यू हॅव टू शार्पन युअर आयज ऑल द टाइम. नवीन गोष्टी येत राहतात, तुम्हाला वाचावं लागतं. लेक्चर घ्यायचं म्हणून पण वाचावं लागतं. माझे टीचर डॉक्टर श्रीवास्तव सर होते, ते म्हणायचे तू 100 मुलांचं लेक्चर घेतो म्हणजे 100 तास यू आर युटिलायझिंग 100 ह्युमन आवर्स. सो ॲटलीस्ट पुट 10 hours इन प्रिपेअरिंग दॅट लेक्चर. आणि आवाजदार वाचनाची गोडी, जसं म्हटलं, वडिलांमुळे, नंतर दिलीप पाटील सरांसारखे गुरु असल्यामुळे माझी बरेच लोकांना कल्पना नाही की माझ्याकडे जवळजवळ व्यक्तिगत 5000 पुस्तकं आहेत सर्व विषयांची. आणि रात्री झोपायच्या आधी वाचायचं थोडंफार, त्याच्याशिवाय झोपायचं. आणि मग वाचूनच तुमचं, मी परत सांगतो, एकटा मुलगा असल्यामुळे कोणीच खेळायला नव्हतं आणि सुदैवाने घरात पुस्तकं होती, त्याच्यामुळे तेच आपले साथी साथी. खूप फायदा होतो पुस्तकं वाचून, म्हणजे सर जास्ती सांगतो. अगला सवाल KBC में सर के लिए 15 करोड़ के लिए, और आपके लिए एक लाइफलाइन है, आपके लिए एक लाइफलाइन है, फोन वाइफ. आपकी नीचे दिए निम्न परिणाम से आपकी कौन सी गर्लफ्रेंड को आप सबसे ज्यादा चाहते हैं? ऑप्शन: योर सर्जरी पर, मेडिकल कॉलेज टीचिंग. ऑप्शन बी, मेडिकल कॉलेज टीचिंग. ऑप्शन सी, सोशल वर्क एंड IMA वर्क.
Option D, your extracurricular activities, hobbies like farming, basketball, biking, baking. And option E, all of the above. दिल पर सांगितलं all of the above. नाही बेसिकली सर्जरी आणि शेती करा. शेतीत क्रिएटिव्हिटी आहे. लाईफलाईन नाही होत. नाही शेतीमध्ये पण क्रिएटिव्हिटी म्हणजे खराच आनंद मिळतो की आपण लावलेलं झाड मोठं होतं मग फळ मिळतं. खूप आनंद मिळतो. तिथे जाऊन अर्धा एक तास जरी जाऊन आला तरी मग फ्रेश होतो. आणि सर्जरी तर अगदीच की किती जरी थकलेला असेल एक सर्जरी केली की एकदम रिफ्रेश बटन दाबलं एकदम क्लिअर आहे. मी पण सर लाईफलाईन वापरायला हवी होती. मॅडमच लाईफलाईन नाही नाही कुठलाही एनिथिंग अदर दॅन रुटीन इज रिलॅक्सेशन इज रिफ्रेशेशन. यू हॅव टू डिसाइड अपॉन युअर. दिवसभर आपण तेच काम करतो मग म्हणजे सेम जॉब रिअली मेक्स यू अ डबल. आणि मग दुनियेचा कॉन्टॅक्टच तुटतो. तुमचा मेंदू पण दरजायला. तुम्हाला अल्झायमर्स लवकर होईल. पार्किन्सोनिझम लवकर होईल. म्हणजे सकाळी 9 वाजता दुसरं काहीतरी केलंच पाहिजे. 100% काही पण करा. तुम्हाला जे पटेल ते करा. पण यू हॅव टू चेंज ऑफ वर्क इटसेल्फ इज रिलॅक्सेशन. आता सचिन जे म्हटलं ते आणि मी खरं नेहमी सांगते की सरांची सर्जरी म्हणजे एखादा चित्रकार जसं चित्र काढतो तसं सर पेरिटोनियम हिस्टेक्टॉमीमध्ये नंतर स्प्लिनेक्टॉमी नंतर सर युट्राईन मला खूप भीती वाटायची ब्लिडिंगची तर सरांनी एकदा युट्राईन क्लॅम्प केली कट केली आणि सोडून दिली ती आणि म्हणे बिलकुल नाही असं एकदम कारंजे उडले आणि सरांनी क्लॅम्प केली. सर अतिशय सुंदर सर्जरी करतात आणि सरांनी आता एवढ्या सगळ्या त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये सरांनी नवीन आता कोलोप्रोक्टॉलॉजी आणि सरांनी लेसर घेतलेलं आहे आणि फिस्टुलावरती सर खूप छान सर्जरी करतात. आणि कोणाला अल्झायमर व्हायचं नसेल तर सरांच्या संपर्कात राहा नेहमी. बिलकुल अल्झायमर नाही होते ना. जास्त ब्रेन एक्साइट आपण जे प्रश्न विचारतात माझी सर्वांना विनंती आहे की लोक नाव द्या खाली. काही गरज भीती वाटेल कोण काही वेगळं विचारलं तर कोणी विचारलं बाबा त्याला मी डायरेक्ट तुमची जी आयडेंटिटी आहे ना IMA मध्ये तुमची जे बऱ्याच आयडेंटिटी आहे तर ती एक मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रत्येक गोष्टी परफेक्ट पाहिजे. आता आपण जेवढ्या कॉन्फरन्स तिथे केल्या पारिवारिक गोष्टीकडे म्हणजे तिथे काळीपेटी आहे का नाही ती वाद काढते का नाही तिथे बटन आपलं जाणार आहे का नाही आणि ते त्याच्यावर तुमचं लक्ष असतं. तर मिस्टर परफेक्शनिस्ट असणं हा एक काटेरी शर्ट असतो. बाहेरून सगळ्यांना चांगला दिसतो काटे घालणाऱ्याला टोचत असतात. त्याच्यातला आनंद आणि दुःख त्याच्यातल्या वेदना आणि आनंद दोन्ही तुम्ही तुम्हाला जाणवलं असेल तर ते तुम्ही कसं करता. आनंद मला मिळतो. जिनको जाप मिळती उनको दर्द होता. माझ्या मनात उत्तर दिलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अर्ध्या वेदना आणि अर्धा आनंद दिसत होता. आणि कदाचित परत विथ ऑल रिस्पेक्ट टू ऑल अदर पॅरेंट्स सर्जन असल्यामुळे चूक नाही करायची आणि कुठलं छोटं काम असेल ना आपण परफेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा. काय त्याच्यात म्हणजे वाईट काय आहे तसं नाही. काय डेफिनेशन ऑफ मिस्टर परफेक्शनिस्ट इज who pardons everybody's mistakes except his own. त्यामुळे ते कुठे झालं नाही ते टोचत राहत असेल. त्याचं वाईट वाटतं मग आपल्याला प्लॅन A प्लॅन B प्लॅन C तयारच असायला लागतो की हे जर नाही झालं तर दुसरं काय दुसरं नाही झालं तर तिसरं काय. सर तुम्ही ट्रेझरर ऑफ वर्ल्ड मेडिकल असोसिएशन दुसऱ्यांदा अनअपोज आला आहात. नंतर तुम्ही प्रेसिडेंट ऑफ SAARC SAARC साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशनचे प्रेसिडेंट आहात आणि 2018ला IMA चे नॅशनल प्रेसिडेंट तुम्ही डायरेक्ट पंतप्रधान झाले.
सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे असं काही न होता डायरेक्ट तुम्ही प्रेसिडेंट झाले. आणि मग या निमित्ताने तुम्ही जगात खूप दौरा केला, पाकिस्तानला गेले, अमेरिकेत गेले, बऱ्याच ठिकाणी गेले. तर तुम्हाला इतर देशातले डॉक्टर्स म्हणजे अमेरिकेतले डॉक्टर्स, पाकिस्तानमधले आणि भारतातले इतर असं तुम्हाला फरक काय जाणवला? आणि परत तेच की तुम्हाला काय वाटतं की आपण काय करू शकतो आपण सगळेच? क्लिनिकल कामात फारसा फरक नाही आहे. आपण काम खूप जास्ती चांगलं करतो. ही डॉक्टर्स रिअली आर द बेस्ट. आणि जगाचा असा कुठलाही देश नाही की जिथे इंडियन डॉक्टर नाही. जगाचा असा कुठलाच देश नाही जिथे सरदारजी नाही. 2 इंडियनच्या गोष्टी छोट्यातल्या छोट्या देशात तुम्हाला सांगतो. साऊथ ईस्ट, पाकिस्तान काय, बांगलादेश काय, सगळीकडे सेमच परिस्थिती आहे. पाकिस्तानात खरं वाटतच नाही आपण पाकिस्तानात आहोत, भारतातच आहे. सेम आहे की काहीच नाही, ॲब्सोल्युटली बदल काही नाही. म्हणजे पान ठेल्यापासून, केळ्याची हातगाडीपासून, रिक्षापासून सगळं सेम. तो काही प्रश्नच नाही. वेस्टर्न वर्ल्डमध्ये काम कमी आहे, लोक फार सिस्टमॅटिक काम करतात, भयंकर प्रोफेशनॅलिझम. म्हणजे आपल्या धुळ्यात आणि मुंबईच्या वागण्यात जो फरक दिसतो, समजा धुळ्यात आणि मुंबईत 10 टाइम्स फरक असेल तर मुंबई आणि न्यूयॉर्कमध्ये तो 100 टाइम्स फरक दिसतो. की सिस्टीमच्या बाहेर जायचं नाही. आणि तो खूप मोठा विषय होईल की तिथली हेल्थ सिस्टीम कुठल्या देशाची कुठली आहे. तर अमेरिकेची हेल्थ सिस्टीम अतिशय खराब आहे. अमेरिका स्पेंड 17% ऑफ इट GDP ऑन हेल्थ, बट इट हॅज अ इन्शुरन्स बेस सिस्टम. त्याच्यामुळे त्यांचे हेल्थ इंडिकेटर्स पहिल्या 10 मध्ये नाही. कारण का, ते इन्शुरन्स कंपनी तिथे प्रॉफिट घेते. इट कम्स इन बिटवीन द पेशंट अँड द डॉक्टर. त्याच्यामुळे हे जे आता सध्या आपलं सरकार करतं आहे की म्हणजे ब्लाइंडली कॉपिंग द वेस्टर्न मॉडेल, इन्शुरन्स बेस, ते अतिशय चुकीचं आहे. दुसरीकडे एकदम एका एंडला इंग्लंडची सिस्टीम आहे, नॅशनल हेल्थ सर्व्हिस, जिथं की सगळीच आरोग्य सेवा सरकारीकरण आहे. पण तिथे इतकं ब्युरोक्रेसी झालेली आहे, 75-76 वर्ष झाली NHSला. तर ब्युरोक्रेसी टाईप झाल्यामुळे त्यांच्याकडे अपॉइंटमेंटचे डिलेज होतात. खूपशा तिथे सिस्टीम आहे की जनरल प्रॅक्टिशनरला दाखवल्याशिवाय प्रत्येक GPकडे 500 कार्ड आहेत. 5 कार्ड म्हणजे फॅमिलीज आहेत. मग तो ठरवतो पहिले तुम्हाला GPकडे जावं लागतं आणि मग तो स्पेशलिस्टकडे रिफर करेल. परंतु फ्रान्स, न्यूझीलंड, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज ते गव्हर्नमेंट फंडेड डायरेक्ट आहे. म्हणजे हॉस्पिटलचंच गव्हर्नमेंट ओन्ड आहे डायरेक्ट. आणि ती सिस्टीम सगळ्यात चांगली. आज पहिल्या 3 हेल्थ इंडिकेटर्समध्ये 3ही स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज, मग न्यूझीलंड आहे, मग फ्रान्स आहे. बट दे ऑल्सो स्पेंड अराउंड 10% ऑफ द GDP. गेल्या 71-75 वर्षात भारताने कधीही आरोग्यावर सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 1% वरती खर्च केलेला नाही. कसं आपण सुपर पॉवर होणार? चुकीचं आहे. आणि का हा इलेक्शनचा मुद्दा होत नाही? का हेल्थ हा बेसिक राईट होऊ शकत नाही या देशात? एज्युकेशन बेसिक राईट आहे, तर मग हेल्थ त्याच्यापेक्षा जास्ती महत्त्वाचं आहे. सरकारची जबाबदारी असली पाहिजे आरोग्य सेवा पुरवण्याची. आज महाराष्ट्र सरकार 2000 कोटी, सॉरी म्हणजे काही व्यक्तिगत आहे नाही की कुठली फुले योजनेसाठी इन्शुरन्स कंपनीला 2000 रुपयाचा 2000 कोटी रुपयाचा दरवर्षी हप्ता भरत आहे. आणि ते हिरे मेडिकलला मिळतं का आज IV? किती वेळा IV संपतं, किती वेळा कॅटगट संपतं, किती वेळा ड्रग संपतात. ते 2000 कोटी इन्शुरन्स कंपनीचं ॲव्हरेज प्रॉफिट भारतामध्ये 28 ते 32%. एक लक्षात घ्या, प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या या प्रॉफिट मेकिंग व्हेंचर. त्यांचं कामच आहे, दे आर आन्सरेबल टू देअर शेअर होल्डर्स. देअर प्रॉफिट रेंजेस फ्रॉम 26 to 32%. सरकार इन्शुरन्स कंपनीला देईल आणि इन्शुरन्स कंपनी हॉस्पिटलला देईल. चुकीचं आहे ना? तुम्ही ते 2000 कोटी रुपये सरकारी यंत्रणा सक्षम केलीच पाहिजे. 1947 मध्ये 80% पीपल यूज टू टेक ट्रीटमेंट इन गव्हर्नमेंट सेक्टर, पब्लिक हेल्थ सेक्टर, अँड 20% इन प्रायव्हेट हेल्थ सेक्टर. आज एक्झॅक्टली अपोजिट परिस्थिती आहे. आज समजा आता
ताते सर आहेत, दिलीप पाटील सर आहेत, बापू आहेत सर सिव्हिलमध्ये. मग नंतर आम्ही जॉईन झालो, संजय बापू किंवा गद्रे आम्ही जॉईन झालो, तेव्हा बऱ्यापैकी मिडिल क्लास लेवलची लोक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यायची. आज ज्याच्याकडे पैसेच नाही आहेत, म्हणजे ज्याला उधार पण नाही मिळत, किडूक मिडूक पण विकून पैसे जमा करता येत नाही, तो मजबुरीने गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जातो. कुठेतरी प्रॉब्लेम आहे ना, आणि हा प्रॉब्लेम आहे कारण फंड्सच नाही भेटत. आणि लेटेड प्रायव्हेटायझेशन म्हणजे हा मुलाखतीचा टॉपिक यांनी नसला तरी हा फार विचार करण्यासारखा आहे. आणि आपण सगळ्यांनी हे सांगता आलं पाहिजे सगळ्यांना की प्रॉब्लेम आमचा नाही आहे, सरकार त्यांची जबाबदारी पार पाडत नाही आणि ती प्रायव्हेट सेक्टर पार पाडताना अनेक अडथळे उभे केले जातात. हा मुद्दा आहे. सरकारने आरोग्य यंत्रणेवर खर्च करावा ना. किती वर्षांनी MPSC डिक्लेअर झाली दीपक मेडिकल एज्युकेशन मध्ये? 10 वर्ष झाली MPSC डिक्लेअर नव्हती झाली मेडिकल एज्युकेशन मध्ये. मेडिकल ऑफिसर आज परमनंट होत नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. किती पगार आहे कॉन्ट्रॅक्टला? 25,000. किती आहे रे? 30,000. कॉन्ट्रॅक्ट MOC गोष्ट करतो विचार. कसे काय लोक जातील 40-45 हजारावर? सेंट्रल गव्हर्नमेंट रेसिडेंटला 1 लाख रुपये 20,000 1,20,000 पगार देतो. म्हणून हा जो आपल्याकडे आरोग्य हा विषय निवडणुकीचा विषय झालाच पाहिजे. आपण रस्ते, बिजली, सडक, पाणीवर लढवतो, आरोग्यावर कधी लढवणार? म्हणून आपण सातत्याने गेले 4-5 वर्षे प्रयत्न करतो. डॉक्टर पार्लमेंटरीची मीटिंग घेतो, इलेक्शन आलं की आपला हेल्थ मॅनिफेस्टो सगळ्या पार्टीजला देतो की निदान काही ना काही सेन्सिटायझेशन झालं. आज आता कॅनडात निवडणूक झाली, कोविडवर निवडणूक झाली, ओबामा केअरवर निवडणूक होते. गेल्या 70 वर्षात आपल्याकडे आरोग्य या विषयावर निवडणूकच झालेली. डिमांड केली पाहिजे. मग ती महानगरपालिकेची असो, जिल्हा परिषदची असो, आमदारकीची असो, खासदारकीची असो, की महानगरपालिकेचं 10% बजेट तुम्ही हेल्थवर खर्च करणार असाल, लिहून द्या तरच आम्ही तुम्हाला मत देऊ. अल्टिमेटली इट इज गोइंग टू बेनिफिट असो. सॉरी. धन्यवाद सर. ऍक्च्युली तुमच्याकडून नेहमीच आम्हाला हे थोडंसं स्टिम्युलस मिळतच असतो. प्रश्न इथे तुमच्यासाठी आहे, निनावी प्रश्न आहे. सर, तुमच्या जीवनातील सर्वात कठीण दुःखद प्रसंग कोणता, तो तुम्ही कसा हाताळला आणि तुमच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता? आनंदाचा क्षण हर्षद पहिला आला आणि मला आठवतं द्रविड सर डीन होते आणि हिरे मेडिकलला तो रिझल्ट पहिल्यांदा आला होता आणि सरांनी ते दाखवलं आणि 1-1 होतं तिथे आणि मला कळालं ते 1-2 मिनिटं की मला काही रँकच आला नाही. 1 नंबर. तो खरंच आनंदाचा क्षण होता. दुःखात खूप असे कटू प्रसंग गेले, परंतु असं स्पेसिफिकली फॉर्च्युनेटली एवढं नाही. मीनाचे वडील एक्सपायर झाले होते, अहमदाबादला होतो आम्ही, ते खूप वाईट गोष्ट ती झाली होती. बाकी फॉर्च्युनेटली असं काय कमी नाही, काय असं मॅडमचा ऍक्सिडेंट नाही. ते वाईट गोष्टी आपण त्याला म्हणू जो अनपेक्षित आहे आणि जो आपल्याला हँडल नाही करता. चांगल्या तर सगळ्या गोष्टी होणार नाहीत ना. तुम्ही गाडी चालवता तर ते ऍक्सिडेंट होणार आहे, पेशंट ऑपरेट करणार आहे तर मरणार आहे, कॉम्प्लिकेशन होणार आहे. यू शुड बी एबल टू हँडल इट. असं खूप हे नाही. सर, आता तुम्ही जे म्हटले की हेल्थ सिस्टीम म्हणजे हेल्थ इज वेल्थ हे व्हायला पाहिजे खरं, पण तुम्हाला असं स्वतःला कधी वाटलं नाही का मग की तुम्ही जे सगळं छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुम्ही जसं ते समयची वाद आणि काड्यापेटी, तर तसं तुम्हाला वाटलं नाही का की खूप मोठं हॉस्पिटल आपण करावं? आणि तो एक फुल टाइम जॉब राहिला असता, मग हे सगळं करता नसता. नाही, पण मग तुम्ही असिस्टंट डॉक्टर ठेवू नाही. इट इज यू कॅन डू. आपल्याला जेवढं झेपेल तेवढंच करावं. पण समजा आता आणि आपल्या दोघांचे चांगले मित्र गाडगे सरांचा अनुभव आपण घेतलेला होता.
जेव्हा ते छोटे हॉस्पिटल होतं त्यावेळेला 1 नंबरवर होतं. ज्या क्षणी काही गोष्टी नाही आपल्याला सोबतच द्यायला लागतात. यू कॉन्ट हॅव एव्हरीथिंग. हो, जर मोठं हॉस्पिटल टाकायची इच्छा झाली असती तर ते मी व्यवस्थित चालवलं असतं, पण फक्त तेच केलं असतं. मग तुम्ही माझा इंटरव्ह्यू नसता घेतला. तुम्ही फक्त 26 तारखेच्या दिमागमधला स्पॉन्सरशिप द्या म्हणून आले असते. बरोबर आहे ना टाकी सर? एक सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून तुझा इंटरव्ह्यू नक्कीच घेतला. हो नक्की. होत आहे. आणि मग तुम्ही त्याच्यातनं मेडिकल कॉलेज काढायचा विचार, नाही. म्हणजे उत्तर तेच असेल. नाही, पण मग खूप त्याचं लोकांनी नाव आहे. बरं झालं, खूप लोकांनी हा प्रश्न विचारला, पण खरंच कधी वाटलं नाही की ते फील्ड नाहीच आहे. पण सर मग परत त्याच हॉस्पिटलच्या याच्यावरच आले मी की एवढे आता असे खूप खराब कायदे डॉक्टरांच्या विरुद्ध होत आहेत आणि मग त्याच्यासाठी आपल्याला हा. संघटन आपलं मजबूत केलं. हा मग आज एक कायदा केला, उद्या दुसरा कायदा येईल. हा. तुम्हाला आज IMA एक माध्यम आहे, मान्य आहे की हे पॉवरफुल माध्यम अजून एवढं नाहीये, हा. परंतु याला अल्टरनेटिव्ह काय? पण मग ते पॉवरफुल अल्टरनेटिव्ह काय आहे की IMA सोडून दुसरं कुठलं माध्यम आहे ज्याच्यातून मेडिकल फ्रेटर्निटी आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवू शकतो? 10 वर्षापूर्वी IMAचा आवाज सरकार दरबारी पोहोचत असतो. गेले 5-7 वर्षात आपण सातत्याने आरडाओरडा करून आज तुम्ही बघाल प्रत्येक टीव्हीवर प्रत्येक पेपरमध्ये IMA प्रेसिडेंट काय म्हणतो ही बातमी आहे. प्रेसवाले समोरून फोन करून विचारतात की IMAचं काय मत आहे. सी पीपल आर नाउ टेकिंग नोटीस ऑफ अस. दॅट इज अ इंटरमिजिएट स्टेप. The final step will be when they will be 100% listening to us. आणि इंडिव्हिज्युअली किती जरी पॉवरफुल डॉक्टर असेल ना, संघटनेशिवाय तो बदल घडवणं शकतो. छोटे मोठे पर्सनल कामं सगळे VIP डॉक्टर्स करून घेतात, परंतु आज IMA हे माध्यम आहे आणि ते आपलं माध्यम. आणि जे तुम्ही जेवढं स्ट्रॉंग करा तेवढं त्याच्यातून आपल्याला काही ना काहीतरी मिळू शकतो. आपली काय एम आहे? माय पर्सनल एम इज टू टेक IMA टू अ लेवल वेअर वी शुड बी प्रोएक्टिव्ह. आज आपण रिएक्टिव्ह आहोत. सरकारी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आणतं आणि मग आपण आंदोलन करतो, बरोबर आहे. सरकार बाहेरचा रूल बनवतं, मग आपण म्हणतो अरे हा बेकार आहे, हा बदलला पाहिजे. कायदा हेल्थ रिलेटेड कुठलाही कायदा बनण्याच्या आधी IMA ला कन्सल्ट केलं गेलं पाहिजे आणि त्यांच्या कन्सल्टेशननी आणि त्यांच्या मान्यतेशिवाय तो हेल्थ रिलेटेड कायदा पॉलिसी रूल बनवल्या गेली नाही पाहिजे. हे मी जे म्हटलं ना, अमेरिकन मेडिकल असोसिएशन, ब्रिटिश मेडिकल असोसिएशन, दे आर 100% प्रोएक्टिव्ह. दी गव्हर्नमेंट consults them, takes their total input and then health policies are made. तर we have to achieve that stage. आणि ते फक्त IMAच्याच माध्यमातून होऊ शकणार. ते APIच्या माध्यमातून होणार नाही, ASIच्या माध्यमातून होणार नाही, ISAच्या माध्यमातून होणार नाही, IOAच्या माध्यमातून होणार नाही, IAPच्या माध्यमातून होणार नाही. आणि या सगळ्या ऑर्गनायझेशन्सचे आता लक्षात आलेले आहे, गेले 3-4 वर्ष सातत्याने सगळ्या पॉलिसीजमध्ये तुमची ती काय सरोगेटची पॉलिसी आहे, तर फॉक्सी अँड IMA जॉईंट स्टेटमेंट नाव कम्स. आता इव्हन कोविडमध्ये IMAचं काय प्रोटोकॉल आहे, म्युकोरमायकोसिसमध्ये IMAचं काय प्रोटोकॉल आहे. दिस इज व्हॉट वी हॅव अचीव्ड इन लास्ट फ्यू इयर्स. द रोड इज स्टिल वी हॅव टू अचीव दॅट गोल. When before framing a policy, government should discuss with the largest stakeholder, that is IMA. आता खूपदा असं वाटतं की नवीन डॉक्टर्स, ज्युनियर डॉक्टर्समध्ये IMA विषयी उदासीनता आहे आणि तुम्ही आता ज्युनियर डॉक्टर्स विंग पण एक नवीन तयार केले, तर त्यांच्यासाठी तुमचे प्लॅन्स काय? जसं मी वुमन डॉक्टर बद्दल म्हटलं ना, 90 सालापासून या देशात मेडिकल कॉलेजची संख्या तिप्पट झाली, 3 टाइम्स. आणि त्याच्यामुळे 90 सालापासूनचे जे 3 टाइम्स वाढलेले मेडिकल कॉलेजेस मधून आलेले डॉक्टर्स हे यंग डॉक्टर्स ऑब्विसली. म्हणजे अगेन जर मेडिकल फ्रॅटर्निटीचा विचार केला तर नाव मेजॉरिटी आर वुमन डॉक्टर्स, मेजॉरिटी आर यंग डॉक्टर्स.
आणि त्यांना तुम्हाला IMA आणल्याशिवाय IMA स्ट्रॉंग होणार नाही, नवीन आयडिया येणार नाही. तुम्हाला काही ना काही घडवून आणायचं ही ताकद तरुणाईचंच असते. एका एज नंतर आपण स्टेटस क्यू मेंटेन करणारे होतो. जगाच्या इतिहासात सगळे जे काही क्रांती झाली आहे ती हॉस्टेल्स पासून झाली. हा इतिहास आहे, म्हणजे तरुणाईने केलेली क्रांती. त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना इन्क्लूड करून त्यांना एम्पॉवर करावंच लागतं. आणि त्यांचा अजिबात दोष नाही ना. ते बिचारे 35व्या वर्षापर्यंत शिकणार, प्रॅक्टिस टाकणार. प्रॅक्टिसमध्ये हातपाय मारायला आजकाल किती डिफिकल्ट आहे, तरी पण आपण ज्युनियर डॉक्टरला खूप प्रमोट करतो. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढची 10 वर्ष 5 वर्ष आपण त्यांना 2-2 हजार रुपये इन्स्टॉलमेंटनी फी भरण्याची सवलत दिली. त्यांना त्यांच्या दर 3 महिन्यांनी रिजनल JDNचे कॉन्फरन्स होतात, ज्युनियर डॉक्टर नेटवर्क. म्हणजे यंग डॉक्टरचं नेटवर्क जगभरात ज्युनियर डॉक्टर नेटवर्क. आणि मेडिकल स्टुडंटला MSN मेडिकल स्टुडंट नेटवर्क. मेडिकल स्टुडंटला तर 500 रुपये भरून आपण असोसिएट मेंबर करतोय. आणि जवळजवळ 365 मेडिकल कॉलेजेसमध्ये आता IMAचं मेडिकल स्टुडंट नेटवर्क तयार झालं. म्हणजे पूर्वी जसं कॉलेजेसमध्ये NSUI, ABA-VP, SFI हे होते, तसं IMAचं का नसावं? तर IMAचंच असलं पाहिजे. तिथे SFI, ABA-VP, NSUI याचं काही कामच नाही मेडिकल कॉलेजमध्ये. आपला तोच प्रयत्न चालला जेणेकरून यंग डॉक्टर इन्व्हॉल्व व्हावे, स्टुडंट लाईफमध्ये सेन्सिटाईज झाले की ते बरोबर मग IMAत काम करायला. आणि खूप आता विशेषतः गेल्या 3-4 वर्षात जी काही आपण आंदोलनं केली ना, त्याच्यात स्टुडंट आणि रेसिडेंट्स खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे दे आर आवर फायटिंग और स्ट्रायकिंग फोर्स. हा बिंदास असतात. एक पुढचा प्रश्न असा आहे, वी वुड लाईक टू नो अ लाईफ लेसन ऑफ लाईफ फ्रॉम द डॉक्टर वानखेडकर. दिस इज संगीता. नाही चांगलं करायचं. ऑलवेज डू गुड, ट्राय टू डू गुड. त्याचे रिटर्न्स कधी ना कधी मिळते, आज नाही तर उद्या. कोण कुठल्या वेळेला कामाला येईल ना, खूप प्रॉब्लेम, जसं कटू प्रसंगी पण प्रॉब्लेम्स येतात, परंतु कोणीतरी असा देवदूतासारखं येतं आणि तो मदत करून जातो. आणि हे मला तरी वाटतं, म्हणजे वडील निरीश्वरवादी होते, आई देवावर विश्वास ठेवत होती, वडील कधीच देवळात गेले नाही, परंतु तरी पाप पुण्याच्या बॅलन्स मध्ये पुण्याचा बॅलन्स नेहमी प्लस साईडला ठेवा, फायदा होईल. तेच आहे की मला नेहमी वाटायचं की ते कर्मण्यवाधिकारचे जे आहे की कर्म करत राहा, फलाची अपेक्षा नका करू. पण ते असं आहे की तुम्ही चांगलं कर्म करा, म्हणजे तुम्हाला चांगलं फळ मिळणारच आहे. तर सरांनी खरोखरच सर तुमची मुलाखत घेणं म्हणजे खरं फार मला टेन्शन होतं. आणि खरं सांगते की कॉपी करायची कधी सवय नाही आहे, पण मी जेव्हा रेसिडेन्सीत होते तेव्हा मी TV-वरती आमच्या मंदा पुरंदरे मॅडम होत्या, तर मी मुलाखत त्या TV-च्या प्रोग्रामवरती काही फिजिशियनची, सर्जनची अशी, तर ते सर हॉस्टेलवर यायचे, तेच प्रश्न सांगायचे मला आणि मग मी ते प्रश्न त्यांना विचारायचे आणि मग आमचं ते शो टेलिकास्ट व्हायचं. म्हणून मी काल डायरी बिरी घेऊन गेले होते सरांकडे आणि मला वाटलं सर प्रश्न सांगतील आणि मग आपण लगेच ते पुढचं, म्हणजे पण सर आम्ही आणि संजय दोघं गेलो आणि सर म्हणे नाही तुम्ही मला, म्हणजे हेच खरे वानखेडकर सर की सर म्हणे नाही तुम्ही मला तिथे विचारा. त्याच्यामुळे एवढं टेन्शन आलं ना की आपण तर प्रश्न विचारू, पण सर क्रिकेटर आहे, सर्जन आहे आणि आता ऐकलंच येत आपण सगळं. सर ते 4 डेअर आहे, मॅडमने मला सांगितलं ते डॉक्टर काय हो मॅडम, डायनामिक डेअर डेव्हिल्स, डायनामिक डॉक्टर्स, धुळ्याचे, आणखी धुळ्याचे तर डेअर डेव्हिल्स असतातच. त्यापैकी माया आहे, योग्य आहे, सगळेच तुमचे पोरं. जेव्हा आपण डी क्लब काढला होता ना संजय, काल परवाच आठवण काढली आपण, डायनामिक डेअर डेव्हिल डॉक्टर्स ऑफ धुळे. वाघमारे सर डीन होते आणि आम्हाला मोटरसायकल स्टंट करायचे होते स्टुडंट्स तर्फे.
ते म्हटले मी रिस्क नाही घेणार म्हणे, मी परवानगी देत नाही म्हणे, उद्या मुलांचं काही झालं तर डीनला अटक होईल म्हणे. नागपूरचे वाघमारे सर एकदम कन्झर्वेटिव्ह होते. मग त्यावेळेला मग आम्ही म्हटलं सर मुलं कॉलेजची पण नाव डिक्लब केलं होतं डायनॅमिक डेव्हिड डॉक्टर्स ऑफ धुळे. त्याच्यातून मेडिक्रॉस घेतली 15 ऑगस्टला आपण ते बुलेटचे स्टंट्स त्याच्यावर केले आपल्या मेडिकल स्टुडंट पोलीस ग्राउंडवर. गद्रे सरांबरोबर आम्ही कलेक्टरनी सांगितलं म्हणून ते अडल्ट लिटरसी मिशनचे गाणे बनवले, ते आकाशवाणीचे स्टुडिओत रेकॉर्ड केले, ते खूप वर्ष वाजत राहिले. ज्ञान ज्योत पेटवा. सरांनी असे खूप 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 गोष्टी केल्या आहेत. सर अण्णा हजारे, नंतर बाबा आमटे सरांच्या मला वाटतं उद्घाटनाला अण्णा हजारे आले होते ना. तर मला वाटतं की कोणाचे काही प्रश्न आहेत का? संजय माईक मागतोय. मला म्हटलं माईक करा, माईक करा. मला तर चांगलंच आहे माईक असलं की कसं आहे, मुलाखत का आपली संपणार नाही. मला असं वाटतं की आपण बाहुबली बिगिन्स आणि बाहुबली कन्क्लुजन सारखा पार्ट 2 मुलाखतचा आपल्याला घ्यावं लागेल. सगळं बाहुबलीच आहे, बाहुबलीच आहे, आपल्याला पार्ट 2 घ्यावं लागेल. शेवटी फक्त मी माझ्याकडून काही ओळी ऐकवतो सरांसाठी. आपल्या सगळ्यांना सरांनी आता सांगितलं की आपण प्रत्येकाकडनं पैशाप्रती आपण प्रत्येकाकडनं काहीतरी शिकत असतो आणि आपण तर सरांकडनं खूपच काही शिकत असतो. तर विंदा करंजीकरांची जी कविता आहे, देणाऱ्याने देत झाले, हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून मिसळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या हिरवेकडून कुकोबाची माळ घ्यावी. ह्याच धर्तीवर सगळं जे आपण डिस्कशन ऐकलं, IMA पासून एक नेतापासून कसं कसं हे मी 4 वेळी सांगितलं की IMAच्या सूर्याकडून IMAची आण घ्यावी, म्हणजे शपथ. IMAच्या सूर्याकडून IMAची आण घ्यावी, पाय सतत जमिनीवर अशा नेत्याची जाण घ्यावी. चालता चालता प्रत्येकाला सहजच जिंकून घ्यावं. चालता चालता प्रत्येकाला विचारलं तुम्ही प्रत्येकाला कसं प्रश्न आहे, प्रत्येकाला कसं काय तुम्ही जिंकून घेतात असं विचार. चालता चालता प्रत्येकाला सहजच जिंकून घ्यावं आणि माणसं कशी पारखावी वाढवावी हे थोडं शिकून घ्यावं. डॉक्टर म्हणून जगण्यासाठी रवीची दृष्टी घ्यावी. डॉक्टर म्हणून जगण्यासाठी रवी दृष्टी घ्यावी. शेवटचं जे यम पूर्ण करेल ते मास्टर्स फिंगर पास सारखं फक्त शेवटच्या वेळीचं फिंगर पूर्ण करा की डॉक्टर म्हणून जगण्यासाठी रवीची दृष्टी घ्यावी आणि आपला भवताल म्हणजे निसर्ग आणि आपल्या माणसं सगळ्यांनाच आपण सदृढ करतो. आपला भवताल फुलवण्यासाठी आपण रवी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने देत जावे, घेता घेता एक दिवस हात घ्यावे. सर दिलीप पाटील सर 2 शब्द. 3-4 गोष्टी एकदमच नजरेत भराव्यात अशा स्पष्टपणे आणि न विसरता डोळस पद्धतीने मला जाणवल्या की रवीत खूपच बदल झाला. तुम्हाला जाणवला की नाही माहिती नाही, बोलताना ज्या पद्धतीने वस्तुनिष्ठ पद्धतीने प्रत्येक गोष्टीची सलग न थांबता पूर्णविराम न स्वल्पविराम न देता व्याख्या केल्यासारखं प्रत्येक शब्द बोलत होता. हा जो बदल आहे ना, हा का झाला? कारण पूर्ण भारताच्या जगाच्या आरोग्याच्या जवळ गेला रवी. आरोग्याच्या समस्या पूर्णपणे समजल्या आणि त्या सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नात सर्वात मोठा आणि सिंहाचा वाटा रवीचा गेल्या 5 वर्षापासून. आपलं बदलत्या गतिमान परिस्थितीला वैद्यकीय क्षेत्रात प्रॅक्टिस करताना सामोरे जाताना आपल्याला येणाऱ्या समस्यांचा डोंगर समोर उभा आहे याची जाणीव आपल्याला कळत नकळत होत नाहीये. ती फक्त त्याला होते. आपण कधी कधी आपल्या किरकोळ गोष्टी त्याच्यापर्यंत नेतो, पण ओव्हरऑल सर्व आरोग्य समस्या फारच भीषण आहेत आणि त्या सोडवण्यासाठी सर्व सार्वजनिक विवेकानंद भारतात आल्याबरोबर त्यांना विचारलं की काय तुम्हाला काय जाणवलं परदेशात की भारतात नाही येते? ते म्हणले की तिथल्या संघटना फार स्ट्रॉंग आहेत आणि तशी
आपली IMA संघटना स्ट्रॉंग करण्यात स्पष्ट उत्तर देऊ शकणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. 4 वेळा आमदार झालेल्या माणसाला तोंडावर स्पष्टपणे सांगणे की मला राजकारणात इंटरेस्टच नाही बाबा, तू आवड नाही व्हायचंय मला आमदार खासदार, हा जो स्पष्ट व्यक्तपणा आहे म्हणजे क्रिस्टल क्लिअर क्रिस्टलाइन थॉट्स एकदम पक्के. असं म्हणजे असं पाण्याची घनता एक आहे म्हणजे एकच आहे बस, दुसरं नाही. त्याला 1.2 वगैरे काही नाही, तसं म्हणजे तसंच आहे. आणि या दुसरी महत्वाची गोष्ट जी रवी बद्दल मला नेहमी जाणवते ती ही की का कुणास ठाऊक पण ही हॅज गॉट दॅट काइंड ऑफ मॅग्नेटिक फोर्स बाय विच ही assimilates the person in front in toto to the tune that he can never be departed from him, at least in this life. पूर्ण वेळ. आणि ही जी कला म्हणण्यापेक्षा हे शास्त्र आहे, कला आहे का काय माहिती नाही. मी योगाचा बराच अभ्यास करतो ना, ध्यान धारणा समाधी सर्व एकवटून जर एखाद्या गोष्टीवर अनंत अंतरावरून येणारा प्रकाश किरणांना जर वैरगर पिंगातून एकत्र केले तर एका केंद्रकावर अशी काहीतरी दृष्टी पडते की तो प्रज्वलितच होऊन जातो. तशा प्रकारची एक किमया पण नाही म्हणू, किमया हा शब्द पण किरकोळ आहे, तसा रवी आहे. आणि त्यामुळेच म्हणजे MNCच्या इलेक्शनमध्ये काय झालं, पुढे काय काय सर्व इतिहास सर्वांना माहिती आहे, धुळेकरांना आपल्याला. पण ज्या पद्धतीने पण ही जी प्रगती आहे ना ही त्याची नाही होत, त्याला काहीतरी कॉन्स्टिट्यूशन लागतं. आणि दॅट कॉन्स्टिट्यूशन रवी हॅज गॉट. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे अशी घटना दुरुस्ती नाहीच तिथे. भारताच्या झाल्या 122 घटना दुरुस्त्या, त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये घटना दुरुस्ती हा प्रकारच नाही. जी आहे ते तसंच आहे, असं करायचंच आहे. आणि ठरवलं ते करणार म्हणजे करणार. मंगेश पाडगावकर येत नव्हते 3 दिवस तिथं मुंबईला जाऊन, त्यांना तिकडे गाडीत बसून त्यांना पाहिजे ते मासे घेऊन त्यांना थोडं पाजत इथपर्यंत आणून त्याचा कार्यक्रम घडून आणला. आणि तर पुष्कळच प्रसंग आहे. माझी एकच विनंती आहे की विनंती याच्यासाठी आहे की कसं आहे, अक्षर वाङ्मय हे अक्षर असतं, त्याला कधी क्षर नसतो. आणि म्हणून हा सर्व जीवनाचा प्रवास आहे, त्याला पुस्तक रूपाने पुढच्या बर्थडे पर्यंत एक रूप मिळावं ही माफक अपेक्षा या बर्थडेच्या प्रसंगी आम्हा सर्वांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की तो तर आहेच, पण त्याच्यापेक्षा त्याचं कार्य त्याच्यापेक्षाही मोठं आहे. म्हणून सर्वांनी उभं राहून पुन्हा एकदा स्टँडिंग ओरेशन द्यावं. लहानपणापासून दिलीप पाटील सरांचं सर्वार्थानेच मार्गदर्शन, म्हणजे काही लोकांना भेटल्यावर सगळे मनातले दुःख आपोआप हलके होतात, तसे दिलीप पाटील सर आहेत. 2-3 मला एक लक्षात आलं आता की पाय जमिनीवर का राहतात याचा मी पण खूप विचार करतो, कारण मी प्रॅक्टिस करतो. एक लक्षात घ्या की माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला काहीच घेणं देणं नसतं, मी सारखा प्रेसिडेंट आहे का कुठला प्रेसिडेंट आहे. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत राहू ना तो लीडर जमिनीवर राहतो. आणि दुसरा मला का प्रश्न विचारला नाही, खरंच मी त्यांना काल साफ मना केलं की आय डोंट वॉन्ट टू डिस्कस. लोक खूप विचारतात की रवी तुझ्या ती सर आपली ये एनर्जी का असेल, हा खूप लोकांचा प्रश्न आहे. संजयनी पण 1-2दा मला विचारला होता प्रायव्हेटमध्ये, आज का नाही विचारलं मला माहिती नाही. आय ड्रॉ एनर्जी फ्रॉम पीपल अँड मी. तर मी पण त्याचं स्वतःच उत्तर शोधायचा प्रयत्न केला की मी आज दीपकला भेटलो तर तो मला एनर्जी देतो, म्हणजे आपण सेल्फ चार्ज होत राहिलं पाहिजे. आणि सरांनी अगदी चांगले मांडणी केली की आज संघटना खरंच खूप स्ट्रॉंग आहे. अमेरिकन मेडिकल असोसिएशन सर शिकागो सारख्या शहरात 17 मजल्याची रिव्हरफ्रंटला मोठी बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या 4 माळे त्यांच्या ताब्यात उरलेले याच्यातून त्यांना करोडो डॉलर नुसतं भाडं येतं. आणि आपण एक महाराष्ट्र स्टेटची IMAची गेल्या 90 वर्षात स्वतःची जागा नव्हती. आज यावर्षी स्वतःची जागा म्हणून एक 2000 स्क्वेअर फूटची MMCतल्या बिल्डिंगमध्ये जागा घेतली, कारण आपले लोक MMCत जातात, मग त्यांना फ्रेश व्हायला तिथे रूम मिळते, हे मिळते, म्हणून स्वतःची पहिल्यांदी जागा आपण घेऊ शकतो.
आणि महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात मोठं IMAचं ब्रँच आहे, स्टेट ब्रँच. म्हणजे आपल्याला कुठेतरी हा बदल घडवलाच पाहिजे, त्याच्याशिवाय प्रॉब्लेम नाही सुटणार. मी परत सांगतो, म्हणजे काय म्हणतात ना की IMAचे आपण मिशनरी आहोत. कुठेही गेलो IMA बद्दलच, कारण ते माध्यम आहे. परत समजून घ्या, इट इज नॉट एन एंड, इट इज अ मीन्स टू अचीव एन एंड. आणि त्याच्यामुळे ते मीन्स आपण जेवढं स्ट्रॉंग करू तेवढं आपल्याला. अच्छा बरं, आपला प्रॉब्लेम सगळ्यांचा सुटला तर आपला पण सुटतो ना. तसं आजचेच उदाहरण माया होता वाटतं ना, ओटीमध्ये मुन्ना म्हणजे चारू आणि त्याची बायको अश्विनी भेटायला आले. सहज विचारलं त्याला, तू आता काय करतो? तो ते शिंदे साहेबांकडे अर्बन मिनिस्टर. मग त्याला म्हटलं तू काय बघतो? UD1 UD2. अरे म्हटलं UD2 कडे हे हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशनचं आहे, बाहेर NOC त्यांच्याकडे आहे, ती जागा सोडायची हॉस्पिटलच्या भोवती ते त्यांच्याकडे आहे. म्हटलं काही कर, तू पुढच्या आठवड्यात ते शिंदे साहेबांची तिथल्या सेक्रेटरीची मीटिंग लाव, तुझं तिथं OLD येतं, सगळ्यांचा फायदा तो तरी करून दे. असं आपण सतत विचार करत राहिला पाहिजे की कोण आपल्याला कुठे, कारण तो प्रॉब्लेम सगळ्यांचा आहे. मग तो अश्विनीलाही समजावून सांगितलं, म्हटलं तुझ्या हॉस्पिटलच्या भोवती रस्ता आहे का नाही, तुझ्याकडे तो अंडर वॉटर संप वरती ते स्प्रिंकलर आहे का नाही, मग तुला रजिस्ट्रेशन मिळणार नाही. म्हटलं मग मागे लाग मुन्नाच्या. ती प्रॉब्लेम आपण जेव्हा संघटनेच्या माध्यमातून सोडवतो तेव्हा सगळ्यांबरोबर आपला पण सुटतो ना. म्हणून संघटनेला मदत करा. जे आपल्या प्रेसिडेंटनी अपील केलं, मला वाटतं त्याचं पुढे काय झालं हे मला माहिती नाही. आज खरं तर ती माझी, मी नाही बोलायला पाहिजे, पण मला असं वाटतं की एव्हरीबडी, ऑल ऑफ यू शुड कॉन्ट्रीब्यूट टू दॅट बिल्डिंग फंड राईट नाव. मी जेव्हा भारत यात्रा केली, तुम्हाला बऱ्याचशा लोकांना त्याची निटी माहिती नसतील. 4 दिवसात ठरवलं की आपल्याला भारत यात्रा करायची. IMA हेडक्वार्टरकडे खूप कमी पैसे होते. म्हटलं काळजी करू नका. कुठेतरी वाचलं होतं, म्हणजे ते अजिबात तुलना, जेव्हा इट इज नॉट व्हॉट आय एम सेल्फ प्रेझिंग, की महात्मा गांधींनी पहिले भारत समजून घ्यायला 3rd क्लासच्या डब्यातून प्रवास केला आणि महात्मा गांधी त्यावेळेला खिडकीतून हात बाहेर काढायचे आणि लोक 1 आना 2 आना 4 आने टाकायचे. तसं भारत यात्रेत मी स्ट्रिक्टली जे IMAचे कल्चर आहे की नॉनव्हेज, दारू अजिबात नाही, हार फुल गुच्छ नाही, मोमेंटो नाही. त्याच्याऐवजी मी भाषण दिल्यावर असं अनाऊन्स करायचो की मला पैसे पाहिजे. आणि कोणाला तरी, जसं आता दीपकला सांगेल सगळीकडे जा आणि पैसे जमा कर, ही चल उठ. असे संपूर्ण भारत यात्रेत 1,22,00,000 रुपये मी जमा केले होते. मेंबर्स कडून लोक देतात, पैसे लोक देतात. आणि मी म्हणायचे तुम्ही 5 रुपये द्या, 500 रुपये द्या, 5,000 द्या. का? कारण तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, तुमची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात दिसते. म्हणून आपण ते एवढं मोठं त्या इंदिरा गांधी स्टेडियमवर तो कार्यक्रम करू शकतो. तसं माझं आज अपील आहे माझ्याच स्वतःच्या घरच्या ब्रँड्सला की लेट अस कॉन्ट्रीब्यूट, यू ऑल शुड कॉन्ट्रीब्यूट. म्हणून अभय आता गेला, नुसत्या मेसेजवरच त्यांनी 11,000चा चेक आणला. बापूंपासून सुरुवात करा. एक लक्षात घ्या, याच्यात काही व्यक्तिगत स्वार्थ अजिबात नसतो. आपण ही बिल्डिंग बांधली, त्यातले बापू आहे, मी पण खूप त्रास झाला सुरुवातीला, पण बिल्डिंग बांधल्यावर आपल्या सगळ्यांना लक्षात आलं त्याचं काय महत्व. स्वतःची वास्तू पेरिकल मल्ला म्हणून नॉर्थ केरळात एक ब्रँच आहे, आपल्या एवढी ते 450 मेंबर्स, 5 कोटीचा IMA हाऊस आहे त्यांचा. परवा इंदापूरला गेलो होतो मी, 39 मेंबर्स आहेत, 80 लाखाची IMA हॉल बांधला. आणि महाराष्ट्र स्टेटची स्वतःची जागा नव्हती आजपर्यंत. ती MMCची जागा मुद्दामून MMC बिल्डिंग मध्ये रिकामी झाल्या आपण प्रयत्न करून घेतलो. आणि मग आपला MMCवर काही ना काही दबाव राहतो. आज तिथे 2 रूम्स केलेले आहेत की MMCच्या कामाला आपण, आणि हे पेरिफेरीच्या लोकांनाच आपल्याला कळतं
मी रात्रीच्या ट्रेननी गेलो किंवा बसनी गेलो, तिथं फ्रेश झालो, MMCत अर्ज दिला, बाकी कामं केले, संध्याकाळी परत सामान घेतलं आणि ट्रेनमध्ये बसलो. म्हणून ही कळकळीची विनंती.